असेल, पांडुरंगाला मानणाऱ्या सगळ्याच भक्तवर्गात हा अतिशय आनंदाचा क्षण आहे आणि येत्या काळामध्ये निश्चितच मोठ्या संख्येने लोक ही मूर्ती आणि हा सगळ्या ठेवा बघण्याकरता पंढरपूरची ओढ धरतील असं मला वाटतं. बरं, मात्र मूर्ती बघून काय वाटतंय, हीच विठ्ठलाची मूर्ती असावी का? आता त्याच्यावर संशोधन होईलच, पण विठ्ठलाच्या मूर्तीचाच पूर्णपणे साधर्म्य दिसतंय, पण एकूण प्रत्यक्षात पाहिल्यानंतरच सगळं लक्षात येईल. बरं, आणि जे काही बाकीच्या वस्तू सापडलेल्या आहेत, नाणी आहेत, ती सध्या चलनात नसलेली खूप जुनी नाणी आहेत, त्यावरून किती काळापूर्वीची ही मूर्ती, आता ही दडवून ठेवली होती का, त्याच्या मागची कारणं काय होती, या संदर्भात सुद्धा बरेचसे प्रश्न उपस्थित केले जातील. तुम्हाला काय वाटतंय? निश्चितच हे बघा, आपल्याकडे पूर्वीपासून एक पद्धत राहिलेली आहे की परकीय आक्रमणं आपल्याकडे व्हायची आणि मग परकीय आक्रमणामध्ये आपल्या मूर्ती त्याची विटंबना होऊ नये, विध्वंस होऊ नये म्हणून आपल्या पूर्वजांनी त्या मूळ मूर्ती कुठेतरी लपवल्या जायच्या, धान्यामध्ये ठेवल्या जायच्या, जमिनीत ठेवल्या जायच्या. तशी काही या ठिकाणी काही इतिहास आहे का, तोही तपासून पाहावा लागेल. पण निश्चितच जर ती या ठिकाणी ठेवलेली असेल तर नक्कीच काहीतरी आक्रमणापासून वाचवण्याकरता ती ठेवण्यात आलेली असेल. आणि जुन्या काळातली नाणी ज्या अर्थी सापडलेली आहेत त्या अर्थी अतिशय प्राचीन काळापासून पांडुरंगाचे भक्त हे वेगवेगळ्या प्रांतातून तिथे येत असतील आणि त्यांनी आपापल्या चलनातले नाणी त्या ठिकाणी पांडुरंगाच्या चरणी समर्पित केलेले असतील आणि म्हणून निश्चितच पांडुरंग, पंढरपूर आणि एकूणच वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं आता हा एक मोठा अभ्यासाचा विषय आणि संशोधनाचा विषय असणार आहे आणि बऱ्याचशा बाबी यातनं स्पष्ट होतील. मराठी संस्कृती, वारकरी संस्कृती ही निश्चितच एका मोठ्या परंपरेची धनी आहे, पण त्यात खऱ्या अर्थाने संशोधन होऊन अधिकाधिक बाबी आता यातनं आपल्या पुढे येतील. तुषारजी, तुम्ही जर मूर्ती बघितली असाल तर मग डावा हात तरी कमरेवर दिसतोय, मागे प्रभावळ आहे किंवा काळ्या पाषाणातली मूर्ती आहे, म्हणजे जशी विठ्ठलाची मूर्ती आत्ता विठ्ठल मंदिरातली आहे पंढरपुरातली त्याच्याशी थोडंसं साधर्म्य दिसतंय असं तुम्ही म्हणालात, त्यामुळे ही मूर्ती सुद्धा विठ्ठलाचीच असू शकते का? काही तज्ञांनी सांगितलं की ही विष्णूची मूर्ती असावी का? हातामध्ये काय आयुध आहेत त्याच्यावरती ते सुद्धा अवलंबून आहे की मूर्ती कुठल्या देवाची आहे, कोणाची आहे, हे सांगता येणं तसं कठीण आहे, बघितल्याशिवाय नीट सांगता येणार नाही. तर एकूणच तुम्ही फोटो पाहिलाय म्हणून विचारतेय. निश्चितच ती पांडुरंगाशी साधर्म्य असलेली आहे, पण विष्णूची मूर्तीच असावी, कारण एक हात कमरेवर दिसतोय आणि प्रभावळ पण आहे त्या ठिकाणी. पण प्रत्यक्ष जवळून पाहिल्यानंतर बाकीची जी लक्षणं आहेत, छातीवरती काय दिसतंय, कमरेवरती काय दिसतंय, हे सगळी आभूषणं नेमकी कोणती आहेत ती जोपर्यंत आपण प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहत नाही तोपर्यंत त्याच्यावर बोलणं योग्य ठरणार नाही. पण एकूणच विष्णूचीच मूर्ती असावी, भले ती पांडुरंगाच्या रूपात आहे की नाही ते बघायला लागेल, पण विष्णूची असावी असं माझं मत आहे. बरं, मात्र या मूर्तीची जी काही आखणी असेल, नक्षी असेल किंवा दागिने असतील किंवा त्याची आखणी कशी असेल, याच्यावरती ती कोणत्या काळातली आहे यावरून अंदाज लावता येतो का? हो, नक्कीच लावता येईल. मूर्तीशास्त्राचे, धर्मशास्त्राचे जे अभ्यासक आहेत, धर्मशास्त्राचे जाणकार आहेत, मूर्तीशास्त्राचे जे अभ्यासक आहेत, या सगळ्यांपुढे हे सगळं न्यायला लागेल संशोधनाला आणि ते यातले तज्ज्ञ असतात. ते पाहता क्षणी लागलीच सांगू शकतील की कोणत्या काळातली आहे आणि कोणत्या देवतेची आहे. त्यामुळे याला काही फार वेळ लागणार नाही. मूर्तीशास्त्राचे अभ्यासक आणि धर्मशास्त्राचे जाणकार यांच्या पुढे काही दिवस ती गेल्यानंतर ते लागलीच त्यातनं तो विषय स्पष्ट होईल. बऱ्यापैकी मूर्ती ही 4 ते 5 फुटांची बघून अंदाज असा वाटतोय की यांच्या हे जे काही आजूबाजूचे लोक आहेत त्यांच्या हातामध्ये ही मूर्ती बघून वाटतंय 4 ते 5 फुटांची मूर्ती असावी. मात्र सध्या नेमकी मूर्ती कोणाची, कशा संदर्भात आणि ती कधीपासून कुठल्या काळातली आहे या संदर्भात आता सांगणं कठीण आहे. मात्र आचार्य तुषार भोसले आपल्यासोबत फोनलाईनवरती होते. धन्यवाद, तुम्ही बोललात न्यूज 18 लोकमतशी. तर याच संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत. वारकरी संप्रदायाचे अभ्यासक श्रीरंग गायकवाड आपल्यासोबत जोडले गेलेत. श्रीरंगजी, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. वारकरी संप्रदायासाठी आज खूप महत्त्वाचा दिवस म्हणावा लागेल, कारण पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या तळघरामध्ये सापडलेली ही मूर्ती नेमकी आहे कशाची, कोणाची, कुठल्या काळापासूनची आहे, इतके दिवस कुठे होती, काय, आता या संदर्भात बरेचसे प्रश्न उपस्थित झालेले आहेत. तुम्हाला ही मूर्ती बघून काय वाटतंय? काही दिवसांपूर्वीपासून म्हणजे गेले 2 महिने हे पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचं जतन आणि संवर्धनाचं काम सुरू आहे. पुरातत्व खात्याने हे काम हाती घेतलं आणि
तिथलं काही ग्रेनाईट असेल, चांदी मडवलेली असेल तिथल्या याला भिंतींना, गाभाऱ्याला, ती सगळी काढली आणि आपण बघितलं कालच ते मंदिराचं मूळ स्वरूप आपल्या सगळ्यांना पाहायला मिळालं. मूळ जे दगडी मंदिर आहे म्हणजे सुमारे 700 वर्षांपूर्वीचे तरी आपल्याला म्हणता येईल की संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत नामदेव महाराज यांच्या काळात ज्यांनी हे मंदिर बघितलं तेच मंदिर आपल्याला पाहायला मिळालं. खरं तर त्याच्याही पूर्वी हे मंदिर इथं अस्तित्वात होतं आणि पंढरपूरचा इतिहास फार प्राचीन आहे. तिथे इसवी सन 516 मध्ये एक ताम्रपट सापडला आणि त्या ताम्रपटातही पंढरपूरचा उल्लेख आहे. त्या देवळाला लहान मडू असं म्हणजे लहान मंदिर असं म्हटलं गेलेलं आहे. आणि संत साहित्यामध्ये हा नाही घडविला नाही बैसविला अशी स्वयंभू ही मूर्ती आहे असं सांगण्यात संतांनी सांगितलंय. पण हे मंदिर एवढं प्राचीन आहे की ही मूर्ती कधीपासून असावी असं संशोधकांनी असं खूप वर्ष त्याच्यावर संशोधन करतायत. मधल्या काळामध्ये ज्येष्ठ संशोधक राचिम ढेरे यांनी असं म्हटलं होतं की ही मूर्ती जी आहे पंढरपूरची श्री विठ्ठलाची ही मूळची मूर्ती नाही आणि श्री विठ्ठल एक महासमन्वय अशा नावाचं त्यांनी त्याच्यावर एक पुस्तकच लिहिलं. त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या लोकव्यवहाराचे अभ्यासक डॉक्टर सदानंद मोरे यांनी अभ्यास करून हीच मूर्ती मूळ विठ्ठलाची आहे असं सांगितलं. मूर्तीशास्त्राचे अभ्यासक आहेत देगलूरकर सर, त्यांनी त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं की हीच मूर्ती मूळ आहे. पण आता हे जे भुयार सापडलंय सोळखांबी मंदिरामध्ये 2 दगड तिथं खचले आणि ते भुयारचे 6-7 फुटाचं सापडले. आणि तुम्ही जी मूर्ती म्हणताय चतुर्भुज मूर्ती आहे, 3 मूर्ती आहेत असं माझ्याही ऐकण्यात आलंय. काही नाणी सापडली. मुळात ही विठ्ठल किंवा श्री विष्णूचा अवतार आहे संतांचं म्हणणं आहे, श्रीकृष्णाचा अवतार आहे असं संतांचं म्हणणं आहे. त्याच्यामुळं ही श्री विष्णूची मूर्ती असावी. आता पुरातत्व खातं काय त्याच्याबद्दलचा अहवाल देतं हे बघणं उत्सुकतेचं ठरेल. सगळ्यांना त्याच्याबद्दलची उत्सुकता आहे. पण एक नक्की की शेकडो वर्षापूर्वीच हा जो पंढरपूरचा इतिहास आहे हे जे महाराष्ट्राचं वैभव आहे या इतिहासावर या निमित्तानं प्रकाश पडणार आहे. आणि जो मूर्तीविषयी मंदिराविषयी काही मधल्या काळात वादही लढवले गेले. कुणी हे जैनांचे स्थान आहे असं म्हटलं, कुणी हे बौद्ध धर्माचं स्थान आहे असं म्हटलं. पण संतांच्या साहित्यामध्ये 12व्या-13व्या शतकापासून आणि त्याच्याही पूर्वीपासून पंढरीची वारी ही होत होती. श्री विठ्ठलाचं हे जुनं पुरातन ठाण आहे असं वारकऱ्यांचं म्हणणे आहे. शेकडो वर्षे हजारो वर्षे पंढरपूरची वारी सुरू आहे. पण या निमित्तानं मूर्तीशास्त्राचे अभ्यासक त्याच्यावर काही प्रकाश टाकू शकतील असं मला वाटतंय. बरं. आणि बिलकुल डॉक्टर देगलूरकर सुद्धा म्हणाले की जोपर्यंत मी ही मूर्ती नीट पाहत नाही, हातामध्ये काय आयुध आहेत ते कळत नाही किंवा दागिने कशा प्रकारचे आहेत त्याशिवाय अंदाज लावला जाणार नाही की कुठल्या काळातली आहे. त्यामुळे ही मूर्ती जोपर्यंत निरखून पाहत नाही तोपर्यंत कळणार नाही नेमकं या मूर्ती संदर्भात काय ठामपणे बोललं जातंय. मात्र हा एक खूप मोठा प्रसंग, एक मोठी घटना म्हणावी लागेल संपूर्ण वारकरी संप्रदायासाठी, संपूर्ण महाराष्ट्रासाठी, देशासाठी. कारण इतक्या वर्षांनी म्हणजे किती वर्ष झाली असतील, लोटली असतील मध्यंतरी याचा काहीच अंदाज नाही. फक्त आजच्या घडीला जे काही तळघर आहे त्याचा शोध लागला आणि तळघरात काय आहे हे बघितलं असता या मूर्तीचा शोध लागलाय. त्यामुळे ही मूर्ती आज बाहेर येणं, त्यामुळे हा दिवस सुद्धा एक मोठा आपल्याला म्हणता येईल. कारण या दिवशी ही मूर्ती तळघरातून बाहेर आली आहे आणि किती वर्ष, किती शेकडो किंवा काय किती काळ ती आतमध्ये होती याचा सुद्धा आपल्याला अंदाज नाहीये. अगदी बरोबर आहे. कारण मधल्या काळात इतिहासच आहे आणि तो सगळ्यांना माहिती आहे की अफजल खानाच्या काळामध्ये किंवा औरंगजेबाच्या स्वारीच्या वेळी ते जे मंदिरांची तोडफोड करत होते ती विठ्ठलाची मूर्ती वाचवण्यासाठी म्हणून ती मूर्ती विठ्ठलाची तिथून हलवली गेलेली आहे. म्हणजे माझ्या माहितीनुसार 1665 आणि 1695 ते 99 या दरम्यान मध्ये विठ्ठलाची मूर्ती तिथून हलवण्यात आली. मग ती कदाचित भुयारात रपवली गेली. पंढरपूर जवळ एक देगाव नावाचं गाव आहे, तिथे एक विहीर आहे आणि सूर्याजीराव घाटगे असं त्यांचं नाव, त्या देगावचे पाटील, त्यांनी विठ्ठलाची मूर्ती त्यांच्या शेतातल्या विहिरीमध्ये लपवून ठेवली होती. का तर ती आक्रमकांच्या तडाख्यामध्ये सापडू नये म्हणून. आता ही मूर्ती एवढे वर्ष तिथे होती याचा पुरावा काय तर बडवे मंडळी जी आहेत त्यांनी आणि हे जे पाटील आहेत घाडगे पाटील यांच्यामध्ये जे अग्रीमेंट झालं आपण असं म्हणू त्याची पावती आपल्याला पाहायला मिळते आणि ती मूर्ती पुन्हा पंढरपुरात आणली गेली. म्हणजे त्या घाडगे पाटलांनी तर शेतातल्या विहिरीमध्ये
आणि गवताच्या गंजीमध्ये तसंच वाड्यामध्ये सुद्धा तळघर होतं. हं. त्याच्यात ती मूर्ती लपवून ठेवली होती. एवढंच नाही तर पंढरपूरचे जे जुने सगळे वाडे आहेत ना मंदिराच्या आसपासचे, बहुतेक वाड्यांमध्ये अशा प्रकारची भुयारं आढळतात. म्हणजे आक्रमकांपासून आपल्या देवदेवतांचं संरक्षण करण्यासाठी म्हणून केलेली ती कृती आहे किंवा आयडिया आहे असं आपल्याला म्हणता येईल. तर त्याच प्रकारचं कदाचित हे त्या पद्धतीचं तळघर असावं. आणि आपल्याला माहिती आहे की विठ्ठल मंदिर हे काही एकमेव मंदिर नाही, तर विठ्ठल मंदिर समिती आहे. त्या मंदिराच्या आवारामध्ये अनेक मंदिरं आहेत, छोट्या मोठ्या मूर्ती आहेत. कदाचित त्याच्यापैकी ही मूर्ती असावी. पण एक नक्की आहे की या विठ्ठल मंदिराचा जो इतिहास आहे, फार पुरातन इतिहास आहे, त्या इतिहासावर या मूर्तीच्या निमित्तानं प्रकाश पडणार आहे. आणि पुरातत्व विभाग असेल, मूर्तीशास्त्राचे अभ्यासक असतील, जेव्हा ही मूर्ती ते त्याचं निरीक्षण करतील, अभ्यास करतील, तेव्हा आपणा सगळ्यांना त्या रहस्याचा, त्या इतिहासाचा आणि आपल्या समृद्ध अशा परंपरेचा उलगडा होईल, हे बाकी नक्की. बिलकुल. श्रीरंगजी, एक विनंती तुम्हाला की तुम्ही कुठे पाहता येईल का तुम्हाला की न्यूज18 लोकमतवरती आम्ही जी दृश्य दाखवतोय या मूर्तीची, तर ती दृश्य पाहून तुम्हाला त्याबद्दल काही सांगता येतं का? तुम्ही फोन लाईनवरती असेच राहा. तुम्हाला विनंती आहे की या मूर्ती संदर्भात आपल्याला बोलायचं आहे. एक अगदी छोटासा ब्रेक घेऊन आम्ही लगेच परत येणार आहोत.